मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, माझ्या हातात एक जाहीर नोटीस आहे. ही जाहीर नोटीस एका वृत्तपत्रात 15 तारखेचा अंक आहे, त्याच्यात प्रकाशित झाली होती. त्यांची एक पुरवणी असते, त्या पुरवणुकीच्या पृष्ठ क्रमांक 10 ती प्रकाशित झाली होती. माझ्या हातात दुसरी एक 13 फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित झालेली दुसरी एक जाहीर नोटीस आहे. ती जाहीर नोटीस त्यांच्या पुरवणुकीच्या पृष्ठ क्रमांक 8 प्रकाशित झाली होती. पहिली मी तुम्हाला जी जाहीर नोटीस दाखवली त्याच्यामध्ये एका महिलेने आपल्या स्वर्गीय पतींचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचं नाव लिहून तो मुलगा, त्याची पत्नी आणि मुलं यांच्याबद्दल लिहिलेलं आहे की त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की अमुक अमुक मुलगा, त्याची पत्नी व मुले यांच्याशी त्यांच्या सततच्या गैरवर्तन, छळ, गैरवागणूक, अनादरयुक्त व नैतिक वर्तनामुळे सर्व संबंध पूर्णतः तोडलेले आहेत, असं त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे. आणि अमुक अमुक मुलगा, त्याची पत्नी व त्यांची मुले यांना माझ्या किंवा माझ्या स्वर्गीय पतीच्या कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्ता, संपत्ती, हक्क, मालकी किंवा इस्टेटमध्ये कोणताही हक्क, स्वारस्य, दावा किंवा हिस्सा राहणार नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यात संपादन करण्यात येणाऱ्या कोणत्याही मालमत्तेवर त्यांचा कोणताही अधिकार राहणार नाही. वारसा हक्काने किंवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यांना माझ्या कोणत्याही मालमत्तेत किंवा संपत्तीत हक्क राहणार नाही. मी माझ्या इच्छापत्राद्वारे कोणतीही तरतूद केली तरी त्यांना त्यामध्ये कोणताही दावा किंवा हक्क राहणार नाही. तसेच माझ्या इच्छापत्रावर प्रॉफिट घेण्याचा किंवा त्यासाठी अर्ज करण्याचा अधिकारही त्यांना राहणार नाही. यापुढे भविष्यात त्यांचा मुलगा, सून आणि नातवंड यांच्याशी कोणी व्यवहार केला तर त्याची जबाबदारी या अमुक अमुक महिलेवर राहणार नाही, असं त्यांनी वृत्तपत्रात जाहीर केलं आहे. दुसरी जी जाहीर नोटीस आपण जिचा अभ्यास करतोय त्याच्यामध्ये काय नमूद केलं आहे तर मी अमुक अमुक आणि माझी पत्नी अमुक अमुक, आम्ही अमुक ठिकाणी राहतो व आमचा मुलगा अमुक अमुक याच्याशी आम्ही सर्व संबंध त्याच्या सततच्या गैरवर्तनामुळे आणि अनादरपूर्ण वर्तनामुळे तोडलेले आहेत. तसेच आमच्या कोणत्याही जंगम किंवा स्थावर मालमत्तेत किंवा इस्टेटमध्ये सध्या धारण केलेल्या किंवा भविष्यात मिळवलेल्या कोणत्याही गोष्टीवर कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा क्लेम राहणार नाही. आम्ही पुढे असेही जाहीर करतो की आम्ही अमुक अमुक यांना आमच्या सर्व मालमत्ता व स्थावर मालमत्तेमधून काढून टाकले आहे आणि ते आमचे प्रतिनिधित्व करण्यास किंवा आमच्या इस्टेटीमधून कोणताही लाभ मिळवण्याचा अधिकार असणार नाहीत. श्री अमुक अमुक यांच्याशी कोणत्याही प्रकारे व्यवहार करणाऱ्या किंवा त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने तो पूर्णतः त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर किंवा जबाबदारीने करावे, कारण आम्ही त्यांच्या कोणत्याही कृतीस, कर्जास किंवा दायित्वासाठी जबाबदार राहणार नाही. कोणाची काही आर्थिक फसवणूक होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक व पैशाचा देण्याघेण्याचा व्यवहार अमुक अमुक यांच्याशी करू नये, त्यास आम्ही जबाबदार राहणार नाहीत. मित्रांनो, एका आईने आपल्या मुलाला, सुनेला, नातवंडांना सगळ्या स्थावर जंगम मालमत्तेतून बेदखल केलेला आहे. ह्या मुलाचे वडील आधीच गेले असल्यामुळे विधवा आईने वृत्तपत्रात हे जाहीर करून सांगितलेलं आहे की माझ्या मुलाशी माझा संबंध नाही, सुनेशी संबंध नाही, नातवंडांशी संबंध नाही. कोणी काही व्यवहार केले तर ते त्यांच्या जबाबदारीवर करावेत. दुसऱ्या जाहीर नोटिसीमध्ये एक पती पत्नी आपल्या मुलाला सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल करतायत आणि ह्या सगळ्यांचं कारण म्हणजे त्यांचं गैरवर्तन असेल, त्यांचं अनादरपूर्ण वर्तन असेल, छळ असेल, त्याचबरोबर त्यांचं अनैतिक असं काही काम असेल, गैरवागणूक असेल. ह्या सगळ्याला कंटाळून या वृद्धांनी, एक वृद्ध महिला विधवा आहे आणि एक पती पत्नी, ते सुद्धा वृद्ध आहेत. त्यांनी आपल्या मुलांना आपल्या जीवनातून बाजूला काढलेला आहे. विचार करा, आपण कुठल्या दिशेने जात आहोत. ज्या मुलांना आपण जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, वाढवलं, त्यांना
आज आपल्या घरातून, संसारातून, आपल्या विचारविश्वातून, आपल्या जगण्यातून आपण बेदखल करतो आहे, याच्या पाठीमागं काय कारणं असावीत, काय घडलं असावं. त्यांनी मुलांच्या वर्तणूक, वागणूक, गैरवर्तन, छळ, अनादर, जे काय घडलं असेल ते, परंतु समाज कुठं चाललेला आहे. म्हणजे हे जरी आजचं वास्तव असलं आणि मुलांनी ज्येष्ठांना, घरातील आईवडिलांना वेगळी वाईट अशी वागणूक दिली असली आणि त्याच्यावर रागावून जाऊन किंवा त्याच्यापासून दूर जाण्यासाठी त्यांना बेदखल केलं असलं तरी मुलं ह्या पातळीपर्यंत कशामुळे आली, मुलं अशी का झाली, याचा प्रश्नसुद्धा आईवडिलांनी स्वतःला विचारायला हवा. मुलं कोणाच्या संगतीत लहानाची मोठी झाली, मुलांना आपण काय काय दिलं, मुलांच्या हातात आपण सगळी सुखं, स्वप्न, आयती उपलब्ध करून दिली. मुलांना ना ऐकायची सवय नव्हती. त्यांना आईबापांनी कमवलेला, पिढीजात असलेला पैसा, संपत्ती ह्याच्यावरच त्यांची गुजराण होत होती. आपण त्यांना कष्टाची, आदराची, चांगल्या वागणुकीची, चारित्र्याची, कष्टाचं मोल समजून घेण्याची, श्रमप्रतिष्ठेची सवय लावली नाही. त्यामुळं सगळं आयतं मिळतं, आहे तसं स्वीकारायचं, हिसकावून घ्यायचं, पाहिजे म्हणजे पाहिजेच, अशा प्रकारचं त्यांचं एक व्यक्तिमत्व उभं राहिलं. आणि त्यांना बिनकष्ट, कष्ट न करता पैसा, संपत्ती, मौज, मजा, मस्ती, ऐश या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. त्यामुळे त्यांना त्याचं मोल, त्यांना त्याची किंमत राहिली नाही. जे फुकटात मिळतं, जे आयतं मिळतं, त्याची काही किंमत नसते. आणि हा जो छळ, अनादर, गैरवर्तन, सुनेचंही तसंच वागणं, ह्याच्या सगळ्यांच्या मुळाशी आहे. एका पिढीने दुसऱ्या पिढीवर संस्कार करण्यात कुठेतरी त्रुटी, उणीव राहिली आणि त्यामुळे ज्येष्ठांबद्दल आदर, आईवडिलांबद्दल आदर, सुनेचा सासू सासऱ्यांबद्दल आदर हा नाहीसा झाला आणि केवळ त्यांची संपत्ती, त्यांचा पैसा, आडका, स्थावर जंगम मालमत्ता, दागिने, सोनं, चांदी, बँक अकाउंट, त्याच्यामधली कॅश, चारचाकी, दुचाकी, बंगला, ह्या सगळ्यांवरच तरुण पिढीचा डोळा आहे. आणि त्याच्यासाठी ते काही करू शकतात, ते हिसकावू शकतात. त्यांना स्वतःचं कर्तृत्व, मनगटातील ताकद, स्वतःच्या बळावर पैसा कमवून जगणे आणि आपल्या गरजा भागवणे हे त्यांना जमत नाही आहे. त्यामुळे ते आपल्या आईवडिलांकडून लुबाडू पाहत आहेत आणि त्याला कंटाळून, त्या छळाला, त्या वाईट वागणुकीला, अनादराला, अनैतिकतेला कंटाळून आईवडिलांनी किंवा विधवा आईने त्यांना बहिष्कृत केलं आहे, वाळीत टाकलं आहे, त्यांच्याशी संबंध तोडलेले आहेत. हे या दोन्ही जाहीर नोटीसमधून दिसून येत आहे. त्या जाहीर नोटीस देणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आपल्याला डोकवायचं नाही आहेत. आपण एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून त्याच्याकडं पाहतो आहे. तेव्हा मायबापो, तुम्ही सुद्धा जागे व्हा. आपल्या मुलाबाळांना, लेकरांना चांगले संस्कार द्या. तुम्ही तुमच्या आईवडिलांनासुद्धा काळजी घ्या, म्हणजे तुमची मुलं तुमची काळजी घेतील. ते आपल्या आईवडिलांना त्यांच्या आईवडिलांची, म्हणजे यांच्या आजी आजोबांची काळजी घेताना पाहत असतील. त्यांच्याशी तुम्ही कशी आदराची, चांगुलपणाची, आपलेपणाची वागणूक देता हे पाहत असतील आणि ते नंतर तुम्हाला तशी वागणूक देतील की आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांना, म्हणजे यांच्या आजी आजोबांना चांगली वागणूक दिली, आपणही त्यांना अशीच वागणूक द्यायला हवी. ताणतणाव किंवा मतभिन्नता, मतभेद कुठं नसतात, परंतु पैसा, आडका, संपत्ती ह्याच्याच मागं लागून आपण आपल्या मुलाबाळांचंही नुकसान करायचं नाही आणि मुलाबाळांनी आपल्या आईवडिलांनाही ह्याच्यासाठी त्रास न देणंच बेहत्तर. काय करा, कमवायचं आहे, जगायचं आहे, आपल्या जीवावर जगावं. त्यांनी त्यांचं कमवलं, त्यांचं ते जगतायत. तुम्हाला त्यांचं पटत नसेल आणि त्यांनाही तुमचं पटत नसेल तर सामंजस्याने बाजूला व्हा. एकमेकाच्या आयुष्यावर आक्रमण करू नका, एकमेकाच्या आयुष्याला कुरतडू नका, त्रास देऊ नका. आपापलं वैयक्तिक आयुष्य आहे, मनुष्यजन्म एकदाच मिळतो. तो सुखाने, आनंदाने, समाधानाने, परिपूर्णतेने, चांगल्या पद्धतीने जगा, जेणेकरून आपल्या जगण्याचं सोनं होईल आणि देहसुद्धा सत्कारणी लागेल. देहाचं सोनं कसं करायचं ह्याच्यासाठी आत्ताच विचार करा. कर्माचं सोनं घेऊन जायचं आहे, तेच सोबत येणार आहे. त्यामुळे वाईट कर्म करू नका, फिरून ती तुमच्याकडेच येणार आहे. चांगली कर्म सतत करत जा आणि जाता जाता
हा देह अग्नीला द्यायच्या आधी त्याचे विविध जे अंग आहेत ते गरजवंतांना देऊन जा. मग डोळे असतील, आपले त्वचा असेल, आपलं लिव्हर असेल ज्याला आपण यकृत म्हणतो, आपल्या किडन्या असतील, जे जे काही आहे देऊन टाका. परमेश्वराने आपल्याला फुकटात दिलं, आपण कुणा गरजवंताला द्यायला काय हरकत आहे. तर मी ह्या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. ह्या ज्यांना यांनी दखलबाह्य केले, विधवा आईने किंवा ज्येष्ठ नागरिकांनी, स्त्री व सौ यांनी, त्यांच्या लेकरांना सद्बुद्धी येवो आणि ते पुन्हा आपल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी परत यावो. या विधवा मातोश्री, ते दोन्ही मातापिता यांनाही सुखसमृद्धी लाभो, समाधान लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझा अनवट वाट चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन यांना माझ्या चॅनलची लिंक पेस्ट करा आणि भेट दिली म्हणून सांगा. त्यांनाही या चॅनलशी जोडून घ्या, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.